नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप पाटील. अनुश्री क्रिएशन्स या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण मनाबद्दलचा विचार करतोय. भगवद्गीतेनं ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये या सर्व ठिकाणी मनाचा विचार केलेला आहे. तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि शेवटी 18 अध्यायात भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात, किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन, माझी श्रवणे कान भरून घाली. तू तुझे मन भगवंताचं आश्रयस्थान कर, म्हणजे तुझं मन शांत आणि प्रसन्न राहील. मन बाहेर जातं ते कुठल्या तरी वस्तूच्या अपेक्षेनं, म्हणजेच आसक्ती मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून वैराग्य म्हणजे आसक्ती विरहित मनाची अवस्था. हे आपल्याला प्रापंचिकांना शक्य नाही. ज्या ठिकाणी अभ्यासानंच मनावर नियंत्रण होईल, पण सर्व इंद्रियांच्यावर म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे, म्हणून अभ्याससुद्धा अवघड आहे. मग तिसरा मार्ग संतांनी सांगितला की ज्यानं इंद्रिय मनोनिष्ठ केली, मन बुद्धिनिष्ठ केलं, बुद्धी आत्मनिष्ठ केली, अशा ज्ञानी भक्तांचा मार्ग. म्हणून कृष्णाचं नाव आहे ऋषिकेश. ऋषिक याचा अर्थ इंद्रिय, त्यांचा ईश म्हणजे ऋषिकेश. इंद्रिय या गायी आहेत, त्यांना तू पाळतोस वळतोस, म्हणून तू गोवळी आहेस. मुक्तेश्वर एका ठिकाणी म्हणतात, इंद्रिये गोधने नेरी निर्गुण्यावना, सुटली मनवासरे तुझविण नाकळती कोणा. म्हणून देवा, तू आमचा सारथी हो, आमच्या मनाचा लगाम हातात धरून इंद्रिय रूपी घोडे तू आवर, म्हणून त्या परमेश्वराचा दास व्हायचं. मनाचं पतन कुठून सुरू होतं याचा विचार करताना कृष्ण म्हणतो की विषयाच्या चिंतनामधनं होतं, वासनेच्या विचारामधनं होतं. आणि म्हणून मनात विषयाची इच्छा, त्याचाच विचार, भोगाची कामना निर्माण होते, विषयांच्या निकट जाण्याची आकांक्षा निर्माण होते. हीच पहिली लाट असते. ही इच्छा म्हणजे बीज असतं. बीजातून मुक्त होणं शक्य आहे, पण वृक्षातून मुक्त होणं अवघड आहे. वासना जितकी वाढेल तितकी अंतर्यामी खोलवर प्रवेश करेल, आपली पाळमुळं खोलवर पसरेल, त्यावेळी त्यातून मुक्त होणं कठीण आहे. म्हणून वासना अजून बीजच आहे, तोपर्यंत पाळमुळं पसरलेली नाहीत. चित्ताच्या भूमीमध्ये आपली मुळं पसरून भूमीला जखडून टाकलेलं नाही, तोवरच तिच्यातून मुक्त होणं सोपं आहे. बीज फेकून देता येणं शक्य आहे, वृक्षांना तर तोडून टाकावं लागेल, उखडून टाकावं लागेल. आणि म्हणून माणसाच्या चंचल मनाला आवरण्यासाठी विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. मन निरामय राहावं, ते सदैव तृप्तीनं काठोकाठ भरावं. यासाठी प्रसन्न वृत्तीची, सौम्यपणाची, आत्मचिंतनाची, वैचारिक संयमाची जाणीवपूर्वक आराधना करावी लागते. त्यालाच मानस तप असं म्हटलेलं आहे. प्रसन्न वृत्ती, सौम्यत्व, आत्मचिंतन, संयम, भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलवले. आणि म्हणून मनोबोधामध्ये समर्थांनी जवळजवळ 251 श्लोक मनाला समजवण्याकरता सांगितलेत. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे निववावे. हे मन अत्यंत चंचल आहे. 10 चंचल पदार्थामध्ये त्याचा समावेश होतो. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुतः, मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलः. म्हणजे मन, भ्रमर, मेघ, स्त्री, मदन, वारा, लक्ष्मी, गर्व, माकड आणि मासे याच्यामध्ये मनाचा समावेश पहिल्यांदा केलेला आहे. याचा अर्थ मन हे अत्यंत चंचल आहे. आणि म्हणून मन जे आहे, हे मन, या मनाबद्दलचं कुतूहल माणसाला नेहमीच वाटत आलेलं आहे. मन हे शरीर आणि मन, मेंदू हा त्यांना जोडणारा पूल आहे. आणि म्हणून मनाच्या ताणामधून शारीरिक विचार मनोकायिक निर्माण होतात. मनाची शक्ती, एकाग्रता, प्रसन्नता, हिंमत वाढवून शारीरिक आजारावर मात करता येते का? तर त्याचं उत्तर होय असं देता येईल. याला उत्तर म्हणजे कॅन्सर माझा सांगाती या नावाचं पुस्तक, किंवा डॉक्टर अभय बंग यांचं माझा साक्षात्कारी हृदयरोग, ही 2 पुस्तकं वाचली तर आपल्या लक्षात येईल की मनाची शक्ती वाढवली तर आपल्याला शारीरिक आजारावर निश्चितपणानं मात करता येते. मन हे खंबीर असलं तर आपल्याला सशाची गोष्ट आठवते. एक ससा अगदी भ्याड, झाडाचं पान पडलं तरी त्याचं काळीच धडधडायचं, आणि म्हणून स्वतःचीच त्याला लाज वाटायला लागली.
त्यानं तपश्चर्या केली. तपश्चर्या भरपूर केल्यानंतर देव प्रसन्न झाला. देवानं सांगितलं वर माग. ससा म्हटला, अरे देवा, मला सर्वाचीच भीती वाटते. अगदी झाडाचं पान पडलं तरी सुद्धा काळीज धडधडतो. कदाचित माझा आकार लहान असेल, माझा आकार हत्ती एवढा कर. देव हसला आणि तथास्तु म्हणाला. सशाचा आकार हत्ती एवढा झाला, पण तरी सुद्धा तो अरण्यात गेला. कुठेही पान पडलं, खुट्ट झालं तरी त्याचं काळीज धडधडायला लागलं. पुन्हा तपश्चर्येला बसला. देव पुन्हा प्रसन्न झाला. ससा म्हटला, माझा आकार मोठा झाला, पण माझी कातडी मात्र सशासारखीच मऊ राहिली. कुणी पंजा मारला तर फाटून जाईल. कातडी माझी गेंड्याच्या कातडीसारखी कर. असंच त्यानं सशानं वाघासारखी नखं मागितली, सिंहासारखी आयाळ मागितली, मगरीसारखी शेपटी मागितली, हरणाची गती मागितली, माशाप्रमाणे पोहणं मागितलं, पक्षाप्रमाणे उडणं मागितलं. सगळं काही मागून घेतलं, परंतु त्याच्या छातीतलं धडधडणं मात्र काही कमी झालं नाही. शेवटी देवच हसला आणि तो म्हटला, अरे बेट्या, हे सगळं मागायचं असेल त्याचा काहीही उपयोग नाही. जोपर्यंत तुझं काळीज सशाचं आहे हे सगळं निरर्थक आहे. तू पाहिजे होतं मागायला, सिंहाचं काळीज मागायला पाहिजे होतं. आणि म्हणून मनातली हिंमत आहे ती अत्यंत महत्त्वाची असते. चिमूटभर मिठासाठी पदार्थाची चव बिघडते, मुठभर हिमतीसाठी कर्तृत्वाची लय बिघडते. ज्ञानवंताचं ज्ञान हिमतीविना कुजून जातं, धनवंताचं धन हिमतीविना गंजून जातं. गुणवंतांच्या गुणांना यशाचा उजेड दिसत नाही, कलावंताच्या कलेला रसिकांची दाद मिळत नाही. हिंमतहीनाची कस्तुरी मातीमोलानं विकली जाते, हिंमतवाल्याच्या हळदीला केशराचं मोल येतं. हिंमतवाला माणूस म्हणजे दुनियेतलं चलनी नाणं आणि हिमतीशिवाय माणूस म्हणजे केवळ एक बुजगावणं. आणि म्हणून छोट्या मोठ्या संकटांनी माणसं ज्या वेळेला नाउमेद होतात त्यावेळेला संकटाशी सामना देण्याचं धैर्य गमावून बसतात. या प्रश्नांची उत्तर माणसाच्या मनोभूमिकेशी निगडीत असतात. आपणच आपल्या मनाची मशागत करून उदासीनतेचं तण उपटून काढावं लागतं. चैतन्याचं बीज त्या मनोभूमीत पेरावं लागतं. काशी तीर्थ क्षेत्रामध्ये एकदा स्वामी विवेकानंद फिरत असताना ते पळायला लागले, कारण त्यांच्या पाठीमागं माकडं लागलेली होती. एका गृहस्थानं त्यांना थांबवलं आणि कारण विचारलं. स्वामींनी पाठीमागं लागलेल्या माकडांच्याकडे बोट दाखवलं. त्या गृहस्थानं सांगितलं, पळू नका स्वामीजी. धिटाईनं तोंड माकडांच्याकडे करून पहा. स्वामींनी तसं केलं. माकडं स्वामीजींच्याकडे पाठ करून पळत सुटली. संकट सुद्धा माकडासारखी असतात. त्यांच्याशी जिद्दीनं आणि धैर्यानं सामना केला तरच ती तुमच्याकडे पाठ फिरवतात. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रिटोरियावरनं रेल्वेनं जोहान्सबर्गला पहिल्या वर्गाच्या डब्यातनं प्रवास करणारा एक काळा माणूस. वाटेमध्ये एका स्टेशनवर गाडी थांबते. एक गोरा माणूस डब्यात चढतो. काळ्या माणसाला पाहिल्याबरोबर त्याच्या कपाळाला आठी पडते. गोऱ्या माणसानं एका फालतू भारतीय कुलीबरोबर प्रवास करायचा ही कल्पनाही त्याला सहन होत नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्याच्याबद्दल नापसंती व्यक्त करतो. अधिकाऱ्यांनी दुसऱ्या वर्गाच्या डब्यात जाऊन बसण्याचा हुकूम केला जातो, पण तो काळा माणूस मात्र नकार देतो. मी पहिल्या वर्गाच्या डब्याचं तिकीट काढलेलं आहे, मला या डब्यातनं प्रवास करण्याचा पूर्ण हक्क आहे. गोराही हटून बसतो, काळाही ऐकत नाही. मग त्या अधिकाऱ्यांनी सामानासकट रात्रीच्या काळोखात त्या कडाक्याच्या थंडीत एका निर्मनुष्य रेल्वेच्या फलाटावर अक्षरशः त्या काळ्या माणसाला फेकून दिलं. आता त्या माणसाबरोबर समोर 3 पर्याय उभे राहतात. पहिला पर्याय, स्वतःच्या देशात ताबडतोब परत येणं, म्हणजे कुणीतरी मारल्यानंतर रडत रडत त्या लहान मुलानं आईकडे धाव घेण्यासारखं असतं. दुसरा पर्याय म्हणजे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीशी जमवून घेणं आणि तिथंच राहणं, निमूटपणे नाक घासण्याचा हा पर्याय असतो. आणि तिसरा पर्याय असतो माणसामधली समता आणि सर्वांना समान न्याय या तत्वासाठी झगडणं. या तिसऱ्या पर्यायाची या काळ्या माणसानं निवड केली आणि त्याच क्षणी मनामध्ये ध्येयाचं बीज रोवलं गेलं आणि त्या काळ्या माणसाचं म्हणजे मोहनदास करमचंद गांधीचं रूपांतर महात्मा गांधीमध्ये झालं. आणि म्हणून मनामधली हिंमत जी आहे ही हिंमत अत्यंत महत्त्वाची असते. निस्पृह शिकवणीमध्ये समर्थ रामदास सुद्धा सांगतात की आपला संसार नासला, मनामध्ये पस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. एकाग्र करुनिया मन, बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. मानसिक आरोग्याचा मार्ग कसा असतो याच्याबद्दल प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी एका लेखामध्ये म्हटलेलं आहे.
त्यांनी नॅशनल असोसिएशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये मानसिक दृष्टीनं निकोप आणि सुदृढ व्यक्तीची लक्षणं कशी असतात याचा उल्लेख केलेला आहे. जीवनात रमणारी, आनंदी, उद्योगी ही जी माणसं असतात त्यांच्यामध्ये अस्मिता असते, अहंता नसते, स्वतःविषयी भ्रामक कल्पना नसते, भावनांची कदर करतात, भावनेच्या आहारी जात नाहीत, यशाने चढून जात नाहीत, अपयशानं खचून जात नाहीत, इतरांच्या विषयी अगत्य वाटतं, विश्वासपात्र जीवन जगणं आवडतं, मतभिन्नतेचा विपर्यास करीत नाहीत आणि स्नेहाला मोहाचं स्वरूप कधीच येऊ देत नाहीत. आपल्या समस्या ते जाणून घेतात आणि प्रयत्नपूर्वक सोडवतात, भविष्याचा विचार करतात, चिंता करत नाहीत, नव्या कल्पनांचं स्वागत करतात, स्वतःच्या मनाशी विचार करतात आणि आपले निर्णय स्वतः घेऊन त्याच्या सिद्धतेसाठी सर्व सामर्थ्य पणाला लावतात. आणि मग याचंच घर, शाळा असेल, क्रीडांगण, संस्था, समाज, मंडळ या सगळ्या ठिकाणी आनंदानं आत्मप्रकटीकरण करत राहतात. ही माणसं मानसिक आरोग्यदृष्ट्या त्या ठिकाणी अत्यंत निरोगी असतात. मग मन जर खंबीर असेल तर, सकारात्मक असेल तर शून्यातनं विश्व घडवू शकतो. इट इज ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक त्याचं प्रत्यंतर देतं. ही सत्यकथा आहे तिहार तुरुंगातली. हा प्रवास आहे तिहार जेलपासून तिहार आश्रम होण्यापर्यंतचा. हा कायापालट आहे आमूलाग्र बदलाचा. यावर विश्वास बसणं कठीण आहे, परंतु हे घडलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत मिझोरामच्या पूर्वीच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून काम केल्यानंतर इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स या तिहार जेलमध्ये चार्ज घेणाऱ्या किरण बेदी यांचं. मनाची प्रसन्नता ही मनाची सुंदर अवस्था असते आणि त्यासाठी एकच अट असते, ते म्हणजे मन गुंतवणं. प्राप्त परिस्थितीशी ज्याला जुळवून घेता येतं, काळाबरोबर धावता येतं, त्याला सुखाचा धनी होता येतं. शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत ही मंडळी आपल्या आवडत्या छंदामध्ये रंगून गेलेली दिसतात. त्यांच्या जीवनात दुःख नसतं असं नाही, पण दुःखानं दूर राहावं अशी व्यवस्था त्यांनी केलेली असते. निरोगी शरीर, भरपूर उत्साह आणि आवडीचा छंद जर संगतीला असेल तर अंतःकरणाच्या अंगणामध्ये पहाटेच्या प्रसन्नतेचा प्रकाश मिळतो. छंद हा मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्याचा आणि मनाची प्रसन्नता अबाधित ठेवण्याचा एक निरुपद्रवी मार्ग आहे. प्रख्यात लेखक, संशोधक बर्ट्रांड रसेल हे बालपणी अत्यंत अबोल आणि एकलकोंडे, चिडचिडे होते. आपण जगायचं कशासाठी या प्रश्नानं त्यांना अस्वस्थ केलं. चिमुकल्या वयामध्येच आत्महत्येचा विचार आला होता, पण भावानं त्यांना भूमिती शिकवायला सुरुवात केली आणि तिथंच त्यांच्या जीवनाचं गणित सुटलं. पहिल्या प्रेमाची लागण झाल्यानंतर जसा नवयुवक अंतर्बाह्य थरारतो, तसं युक्लिडच्या भूमितीची ओळख झाल्यावर मन आनंदानं सैरभैर झालं आणि पुढं आत्महत्येच्या विचारांचा विसर पडला, हे त्यांनीच सांगितलंय. ब्रह्मदेशचा राजा थिबा याच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एक गृहस्थ त्या राजाला विचारतो, हे राजा, प्रजेचा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी कौशल्यानं तू कसा सांभाळू शकतोस, त्याचं रहस्य काय? राजा म्हणाला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माझं ऐक. इथल्या गुहेमधनं एकदा फेरफटका मारून ये. या गुहेत तुला आवडणाऱ्या चित्र, संगीत, नाट्यकलेची खुबेनं योजना केलेली आहे. त्यांचा आस्वाद घे. पण मात्र गुहेत जाताना हा जो मी दिवा देतोय, तो दिवा त्या ठिकाणी विसरू नकोस, दिवा विझू देऊ नकोस, कारण गुहेच्या वाटेपलीकडे खंदक आहे. त्या गृहस्थानं गुहेतनं फेरफटका मारून आला आणि राजानं परत आल्यानंतर त्याला विचारलं की आपल्याला कुठली कला भावली? तो गृहस्थ म्हणाला की हे राजा, मी कुठल्याही कलेचा आस्वाद घेऊ शकलो नाही, कारण पलीकडच्या खंदकामुळं माझं लक्ष दिव्यावरच केंद्रित झालेलं होतं. राजानं स्मितहास्य केलं आणि म्हणून सांगितलं, केवळ भीतीपोटी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपण आजूबाजूच्या आनंदाला पारखं होत असतो. एकाच विषयात वृक्षपणे गुंतवून घेतलेलं आयुष्य हीच एक शिक्षा असते. स्वतःच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये रस घेण्यासाठी मनाची विशालता लागते. एकाच प्रकारच्या कामातून आयुष्याला रटाळपणा येतो, या रटाळपणातून विक्षिप्तपणा येतो आणि यासाठी काही काळ इतर छंदामध्ये मन गुंतवून कामाचा ताण हलका करणं गरजेचं असतं. थिबा राजाच्या आनंदाचं गमक हेच होतं. मृत्यूचं भय न बाळगता जीवनाचं गाणं गात राहणं यामध्येच खरा पुरुषार्थ असतो, हे त्या राजाला उमगलं होतं. आपली आवड चौफेर, तेवढंच आपलं जगणं सुंदर होतं. आणि मग सुंदरतेच्या निर्मितीसाठी प्रथमतः कुरूपतेवर मात करावी लागते. मायकेल एंजेलो जगप्रसिद्ध मूर्तिकार होता, सुंदर मूर्ती घडवली. याचं रहस्य काय लोकांनी विचारलं, त्यावेळेला त्यानं सांगितलं की मी फक्त त्या मूर्तीमधला नको असलेला भाग काढून टाकला. विको वज्रदंतीचे प्रसिद्ध उद्योगपती
गजानन पेंढारकर यांच्या जीवनातली कथा आहे. वडिलांनी त्यांना चित्रकलेची लहानपणी शिकवणी लावलेली होती. हेतू हा होता की रेषा आणि रंग यांच्यातला अद्वैत भाव जर समजला तर या मुलाला आयुष्यातला आनंद गवसेल. चित्रकलेच्या शिक्षकांनी त्याला पाणी पिण्याच्या जगाचं चित्र काढायला सांगितलं. गजाननाचं चित्र अतिशय विचित्र आलेलं होतं, खराब दिसत होतं आणि म्हणून त्याला असं वाटलं की आपल्या शिक्षकांनाही पश्चाताप होईल की आपल्याला चित्रकला अजून जमत नाही आणि म्हणून त्यानं ते गुंडाळून ठेवलं. शिक्षक अत्यंत हुशार होते. शिक्षक जवळ आले आणि सरांनी चित्रकला शिकवली याचा त्यांना पश्चाताप व्हायला नको म्हणून तो जो कागद गुंडाळून ठेवलेला होता तो कागद त्यांनी सरळ केला. त्याच्यावर पाहिलं तर त्या जगाचं, पाण्याच्या जगाचं तोंड आणि बूड एका रेषेमध्ये नव्हतं, त्याच्यात रंग भरलेले नव्हते. शिक्षकांनी तिथला निळसर रंग घेतला, त्या जगाच्या बुडाखाली घातला. पाणी तयार झालं. पाण्यामध्ये कुठलीही आकृती कळतेच. तसं त्या पाण्यातल्या जगाचं वाकडेपण अत्यंत नैसर्गिक अशा पद्धतीनं झालं. त्यानंतर शिक्षकांनी त्या जगाच्या कडांना शेडिंग दिलं. अतिशय चित्र उठावदार दिसायला लागलं आणि शिक्षकांनी कानमंत्र दिला, बेटा कित्येक वेळा आपल्या आयुष्याच्या वाट्याला असंच विचित्र चित्र येतं. त्या विचित्र चित्रामध्ये ज्याला रंग भरता येतात त्यालाच आपलं आयुष्य सुंदर करता येतं. आणि म्हणून माणसाच्या मनातली आनंद ही मानसिक स्थिती असते, विशिष्ट गतीतून प्राप्त होणारी स्थिती असते. तो माणसाजवळच आहे, पण जवळ असून सुद्धा सापडत नाही. काही गोष्टी अव्यक्त स्वरूपामध्ये असतात, त्या व्यक्त होण्यासाठी गतीची गरज असते. जर पाण्याला गती दिली तर विजेची निर्मिती होते. विजेची शक्ती पाण्याजवळच आहे, परंतु ती अव्यक्त स्वरूपात आहे. ती व्यक्त होण्यासाठी गतीची गरज असते. ताक घुसळल्यानंतर लोणी तयार होतं. लोणी ताकामध्येच असते, परंतु अव्यक्त असतं. तसा आनंद हा माणसाजवळच आहे. तो व्यक्त होण्यासाठी जीवन चांगल्या विचारानं घुसळावं लागतं, त्याला गती द्यावी लागते. आपल्या देहामध्ये विकार आणि विचार हे दोन्ही आहेत, सुप्त स्वरूपामध्ये आहेत. समुद्र मंथनामधनं अमृतही निघालं, विषही निघालं. आपण कुठल्या विचारानं आयुष्याची घुसळण करतो यावर जगण्याचं सुंदरपण अवलंबून असतं. सामाजिक सलोखा व मानसिक समाधानासाठी ईश्वरानं मानवाला बहाल केलेली संवाद ही एक अनमोल देणगी. संवाद ही माणसाची आत्मिक गरज, ती भूक आहे. अनेक जीवांना जोडणारं ते हृदय साधन आहे. आपली सुखदुःख आणि भावभावना व्यक्त करणारं एक प्रभावी माध्यम आहे. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी, असा मनमोकळा संवाद ही माणसाची गरज असते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे. आपल्या लेखनाच्या खोलीमध्ये बसून रवींद्रनाथजी काही लिहित होते आणि तेवढ्यात संध्याकाळची वेळ होती. खिडकीतनं मंजूळ शब्द आले. असा काय हट्ट करावा बरं राणी, आपल्याला घरी नाही का जायचं? इथं उघड्यावर तू किती वेळ बागडणार, चल बरं घरी. या बोलण्यामध्ये प्रेम होतं, लढिवाळपणा होता, आजर्व होतं. टागोरांना वाटलं एखादा प्रेमळ बाप आपल्या लाडक्या लेकीला समजावत असेल, एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगत असेल की राणी घरी चल. मोठ्या उत्सुकतेनं टागोरांनी खिडकीतनं खाली पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एक गुराखी हिरव्यागार कुरणावर चरणाऱ्या आपल्या काळ्या कुट्ट म्हशीला असं म्हणत होता की राणी घरी चल. टागोरांना हसू आलं, समाधान अंतर्यामीही वाटलं. तो गुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो आणि आपल्या राणीला आपण म्हैस म्हणतो, असा संवाद कसा साधायचा? आणि म्हणून मन निरोगी राहण्यासाठी संवादाबरोबरच माणसाच्या मनामध्ये एखादा छंद असणं आवश्यक आहे. वैयक्तिक प्रेरणांना छंद आणखी पुढे नेतात. अगदी कमी वेळात मनाला विरंगुळा देण्यासारखी छंदासारखी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. छंदामुळं मनाला आणि बुद्धीला एक प्रकारची शिस्त लागते, मनाची एकाग्रता साधता येते. ज्याला एखादा छंद असेल त्याच्या मनात निराशेला कधीच स्थान मिळत नाही. छंद असेल तर मन भरकटत नाही. छंदामुळं जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद मिळतो आणि सुखाची गुरुकिल्ली हातामध्ये सापडते. आणि माणसानं ग्रंथवाचन करावं. आदरणीय बाळासाहेब भारदे असं सांगत की ग्रंथामुळं बुद्धी पल्लवित होते, मन प्रभावित होतं, जीवन संस्कारित होतं. ग्रंथामुळं ज्ञानाचं भान होतं, विचारांचा प्रचार होतो, भावाला प्रभाव होतो, कल्पनेची साधना होते, स्फूर्तीची मूर्ती होते, सिद्धीची प्रसिद्धी होते, कला सकलांच्या पर्यंत पोचते. ज्ञानधन हे समाजधन होतं आणि थंड हवेच्या ठिकाणी न जाताना सुद्धा थंडावा मिळतो. समाधी न लावता सुद्धा माणूस हा समाधानी होतो. म्हणून ग्रंथालयावर थांबे क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेला,
असा साक्षात्कार त्याला झाल्याशिवाय राहत नाही. माणसं विचारतात की काय वाचावं. वर्तमान तर वाचावंच, बातम्यातलं तारतम्य ध्यानी घ्यावं, भूतालचं जग आजमावं, दक्षतेनं सावधतेनं कसं राहावं हे वर्तमान सांगतं. पण वाचन म्हणतो ते वेगळंच असतं. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, इतिहास कथा, धर्मग्रंथ, संतचरित्र, निबंध, तत्वपर ग्रंथ, त्याचबरोबर राजकारण इत्यादी सगळी जी आवड आहे ही आवड शरीर, मन आणि बुद्धी यांचं पोषण करते, समाधान करते, निकोप आनंद देते. पण वाचन खऱ्या अर्थानं असं असावं की ज्या वाचनामुळं आपल्या मनाची श्रीमंती वाढावी, जीवनाचं प्रेम डोळस आणि उत्कट व्हावं, दुःख पचवून सुखी राहण्याची कला अंगी बाणावी, आपण सुखी राहून इतरांना सुखी करण्याची भावना वृद्धिंगत व्हावी. आणि म्हणून ग्रंथ हेच गुरु असतात, ग्रंथ हाच मित्र असतो, ग्रंथ हाच जीवाभावाचा सखा असतो. हाच ग्रंथ माणसाला माऊलीची माया आणि पित्याची छाया दिल्याशिवाय राहत नाही. वाचन जसं चौफेर असावं, उदंड असावं, पण जेवणासारखं. जेवणसुद्धा नेमकं, मोजकं, रुचकर आणि सात्विक हवं असतं. वेळच्या वेळेला घेणं इष्ट असतं. चांगलं चावून चरवण करूनच ते खावं लागतं, तरच ते पुष्टीदायक आणि तुष्टीदायक ठरतं. वाचनाचं सुद्धा तसंच असतं. नियमित वाचन थोडंच पण निवडक असावं. एकाग्र चित्तानं मनन आणि चिंतन केलं तर बुद्धी तेजस्वी होते. विधायक मार्गानं क्रियाशील थोर कादंबरी, नाटक, ग्रंथ हे जे अधिकारी पुरुषांच्या प्रज्ञेची आणि प्रतिभेची प्रभावी निर्मिती असते, ती विलक्षण जीवन तेज आणि जीवन सौंदर्य घेऊन आलेली असते. याचं वाचन म्हणजे ज्ञानसूर्याचं तेज आणि आनंद चंद्राचं चांदणं एकाच वेळेला दोन्ही होतं. आणि म्हणून वाचन हा त्या कवीशी किंवा लेखकाशी एक अंतःसंवाद असतो, मूक असा हृदय संवाद असतो. वाचता वाचता एखादं सुंदर महत्त्वाचं स्थळ लागतं, त्या ठिकाणी थांबावं, चिंतन करावं, पुन्हा पडताळून पाहावं, मगच पुढं जावं. या पानापानामधनं ग्रंथ उलगडत जातो आणि ओळी ओळीमधनं उमलत जातो. आणि म्हणून साहित्य जसं आहे तसंच होऊन वाचावं, तन्मय होऊन, तल्लीन होऊन, मग भान हरपता अंतचक्षू उघडे ठेवून निर्मल मनानं हे साहित्य वाचलं तर आपल्याला निश्चितपणानं आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शेवटी जाता जाता एकच सांगतो की जमल्यास कोसळलेल्या मनानं थोडं गप्प बसावं पुन्हा उभारण्यासाठी. रागालाही गिळावं, खोडून टाकावेत मनात रेखाटलेले आराखडे, नवीन बांधावीत घरटी, त्याच कोसळलेल्या घरट्यातनं आठवणींच्या अस्थीचं विसर्जन करावं एकदाच आणि शेवटचं. रडून रडून घरगळणाऱ्या डोळ्यातील पाण्यांना बिलगून बसू नये एखाद्या भलत्याच ग्रहाला. क्षितिजाचा मोह सोडावा अन परत फिरवाव्यात आपल्या होड्या. काठावर येण्यासाठी एकदा कोसळलो ध्यानात ठेवावं, भरवशात होरपळलो मनात ठेवावं. पावलो पावली मात्र पुन्हा उभारण्यासाठी टाळाव्यात त्याच हूल देणाऱ्या नजरा. विसरावेत भुरळ पाडणारे खोटे मुखवटे आणि बरगड्यांच्या आत दडवून ठेवलेलं देऊन टाकावं ज्याचं त्याला. अन मन स्वच्छंद करावं आत्ताच उमललेल्या फुलासारखं. जमल्यास कोसळलेल्या मनानं पुन्हा उभारण्यासाठी फक्त थोडं गप्प बसावं. आत्तापर्यंत 3 एपिसोडमध्ये मनाबद्दलचं माझं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण अत्यंत प्रसन्न मनानं हे ऐकून घेतलंय, त्यामुळं आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. धन्यवाद.